ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती, विधानसभा सदस्य आणि आता खासदार म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना काँग्रेस विभागातील प्रत्येक योजना आणि प्रशासनात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कर्तव्य या सर्व विषयांना अनुसरून सखोल अभ्यास असल्याचे धारणी येथील आढावा बैठकीमध्ये स्पष्ट झाले आहे. मंगळवारी खासदार बळवंत वानखडे यांनी धारणी येथे सर्व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली, ज्यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधेला अनुसरून नागरिकांच्या समस्या आणि त्या सोडविताना संबंधित प्रशासनाला निर्माण होणाऱ्या समस्या या बाबींचा लेखाजोखा घेऊन नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याबाबत निर्देश खासदार बळवंत वानखडे यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले आहे. धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये खासदार बळवंत वानखडे यांनी आढावा बैठकीचे आयोजन करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सुचविले होते. त्या अनुषंगाने धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गटविकास अधिकारी जीवनलाल भिलावेकर व इतर सर्व विभागातील वरिष्ठ अधिकारी, ग्रामसेवक आढावा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित झाले होते. आढावा बैठकीमध्ये खासदार बळवंत वानखडे यांनी ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनेबाबत चर्चा करून जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांना अपूर्ण पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्याबाबत निर्देश दिले. ग्रामीण भागातील बहुतांश गावांमध्ये विद्युत पुरवठा पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे तसेच काही ठिकाणी विद्युत जोडणी न झाल्यामुळे पाणी पुरवठा योजना ठप्प पडल्याबाबतची माहिती उपअभियंता दीपेंद्र कोराटे यांनी दिली. यानंतर खासदार वानखडे यांनी घरकुल संबंधित माहिती घेऊन आरेची विषयी सतत तक्रारी येत असल्यामुळे त्यांच्या हलगर्जीपणा आणि दिरंगाईला अनुसरून चांगलेच रडारवर घेतले. ग्रामीण भागातील घरकुलाचे हप्ते तात्काळ अदा करण्याबाबत सर्व RHE यांना निर्देश देण्यात आले. सोबतच तांत्रिक अधिकाऱ्यांना सुद्धा मनरेगा अंतर्गत जनावरांचे गोठे, विहीर योजना, घरकुल या वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभासंबंधित तात्काळ कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. RHE 4-4 वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत असल्यामुळे गैरप्रकार करतात, म्हणून त्यांना तात्काळ अदलाबदली करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. मेळघाटातील कुपोषण संबंधित माहिती घेऊन त्यावर उपाययोजना म्हणून अमृत आहार योजना, पोषण आहार बाबत माहिती घेतली. शिक्षण विभागात रिक्त असलेली शिक्षकांची पदे, आवश्यक वर्गखोल्या व इतर समस्यांची माहिती घेतली. यासोबतच मेळघाटातील स्थलांतराला अनुसरून तात्काळ हंगामी वसतिगृह प्रस्ताव पाठवण्याबाबत निर्देश दिले. अशा प्रकारे खासदार बळवंत वानखडे यांनी मेळघाटातील नागरिकांच्या समस्येला अनुसरून सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठकीच्या माध्यमातून उजळणी घेतली. पुढच्या बैठकीपर्यंत सर्व समस्या तात्काळ निकाली लावून नागरिकांना सहकार्य करण्याबाबत निर्देश यावेळी खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले. पण काम करणं हे अतिशय गरजेचं असते. आपली ती सेवा आहे आणि हा मेळघाट तर आपल्यासाठी एक संधी आहे सेवा करण्यासाठी. अनेक ग्रामसेवकांनी उपस्थित आहेत. ग्रामसेवकांसाठी मी मुद्दाम उपस्थित राहायला पाहिजे असा आग्रह होता, कारण ज्या काही समस्या आहेत माझ्यापर्यंत येतात, मला फोन जे येतात ते ग्रामसेवकच्या संदर्भातच जास्तीत जास्त येतात. फार झालं तर शिक्षण. तर ग्रामसेवकांना मी या निमित्तानं असं सूचना केली की आता पाण्याची खूप टंचाई निर्माण होणार, विजेची तर आहेच आहे, अजूनही बाकी काही समस्या आहेत. मागच्या वेळेस काही गावं बाधित झाले होते त्या अतिसारानं. मग शेवटी कसं आहे की पूर्ण आरोग्यावर येऊन पडते. काही झालं तर मग आरोग्य त्यांना धावावं लागतं. परंतु मी ज्यावेळेस प्रत्यक्ष त्या गावांना भेटी दिल्या, त्या गावाचे त्या आहे ना साहेब बरोबर, त्या विहिरीच्या भोवती नाली उकंडा हापशीच्या ठिकाणी गटार, ह्या सगळे प्रकार दिसून आलेले होते. तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.